आप्पे पात्रामध्ये तुम्ही केळी चिरून तर ठेवा, इतकी भन्नाट चवीला सुंदर लागणारा पदार्थ तयार होईल ना. मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक बाउल घेतला आहे, एक वाटी इथे केळी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि एक केळी घेतली आहे मी सुरुवातीला. आपल्याला या केळीला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून केळी आपली मॅश करून घेऊ शकता. पण मी इथे चमच्याच्या साहाय्याने केळी हाताने मॅश करून घेत आहे. आपल्याला इथे 2 केळी लागणार आहे, तर इथे मी एकच केळी सुरुवातीला वापरली आहे. मुलांच्या छोटे भुकेसाठी अगदी हेल्दी असा इथे नाश्ता आपण तयार करून घेणार आहोत. इथे बघा केळी पूर्ण आपली मॅश झाली आहे. तर इथे मी 1 वाटीभर मैदा घेतला आहे. मैदा मी चाळून घेतला आहे. हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता मैद्याऐवजी. तर इथे अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे. केळीच्या या प्युरीमध्ये मैदा आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे सगळी. तर इथे बघू शकता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी दूध वापरायचं आहे. इथे मी 1 चमचा दुधाची साय देखील वापरली आहे. दुधाच्या साईसकट आपल्याला हे दूध वापरायचं आहे आणि पिठामध्ये दूध आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 1च वाटी दूध वापरलं आहे आणि 1 वाटी जे दूध वापरलं आहे तेवढं इथे या बॅटरसाठी दूध पुरेसं झालं आहे. तर इथे बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता एक देखील गुठळ्या इथे राहिल्या नाही. अगदी व्यवस्थितपणे केळीमध्ये आपलं मैदा, साखर, दूध छान एकजीव झालं आहे. तर इथे 4 मोठे चमचे मी तूप घालून घेतलं आहे. जर तुम्हाला तूप नाही घालायचं असेल तर तुम्ही 4 मोठे चमचे तेल देखील घालू शकता. अर्धी वाटी एवढं तेल किंवा तूप दोन्ही काही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तूप या छान बॅटरमध्ये मिक्स झालं आहे. तर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तर इथे 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा आपला छान या बॅटरमध्ये फ्लफी करून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता बॅटर आपलं छान सैलसर असं तयार झालं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स 1 चमचाभर असं घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्हॅनिला एसेन्स असेच एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं आहे. व्हॅनिलाचे एसेन्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 चमचा वेलची पूडसुद्धा घालू शकता. त्याने देखील या केकला चव अतिशय छान अशी येते. बॅटर इथे छान आपलं मिक्स झालं आहे. आप्पे करायच्या भांड्यामध्ये इथे सर्व बाजूने तुपाने मी याला ग्रीस करून घेतलं आहे. तुपाऐवजी तुम्ही आप्पे पात्राच्या भांड्यामध्ये तेलाने सुद्धा हे पात्र ग्रीस करून घेऊ शकता. आपण तयार करून घेतलेलं केकचं बॅटर घालून घेणार आहोत. तर इथे आप्पे पात्र मी गॅसवर न ठेवता खाली ओठ्यावर ठेवून घेतलं आहे आणि थंड असं आपलं आप्पे पात्र आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून हे सगळ्या साशांमध्ये आपल्याला 1-1 चमचा पीठ भरून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अर्धा चमचा आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एका केळीचे गोल असे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि हे काप आहे ते दाबून केळी पिठामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक एक केळी मी प्रत्येक एका केकच्या बॅटरमध्ये ठेवत आहे आणि त्यानंतर आपल्याला केळीला हलका असा दाब देत जायचा आहे आणि थोडंसं बॅटर जे आहे ते वरून आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वरून थोडंसं केकचं बॅटर घालत जायचं आहे. तर इथे बघू शकता आणि थोडासा चमचा आपला हाताने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ना जी केळी आपण घातली आहे ना ती केळी आपली या बॅटरमध्ये झाकून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साशांमध्ये केळी ठेवली आहे आणि प्रत्येक एका केळीवर आपल्याला हे थोडंसं केकचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपल्याला घरच्या घरी लहान मुलांसाठी छोट्या भुकेसाठी आप्पे पात्रामध्ये केक तयार होईल. आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे आपण हे तव्यावर किंवा
कढईमध्ये वगैरे हा केक बेक नाही करणार आहोत, असाच आपण गॅसवर हा केक तयार करून घेणार आहोत. लहान मुलांना आकर्षित म्हणून इथे यावर मी थोडीशी रेड कलरची ट्रुटी फ्रुटीचा वापर केला आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं ट्रुटी फ्रुटी घातल्यानंतर केकचं बॅटर सुंदर असं दिसत आहे. अवघ्या 6 ते 7 मिनिटामध्ये हा केक आहे ना आपला तयार होतो. गॅसवर मी इथे आप्पे पात्र ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण अशी लो ठेवली आहे. फक्त 3 मिनिटामध्ये आपल्याला हा केक तयार झालेला दिसून येतो. तर इथे 3 ते 4 मिनटं झाली आहेत. तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम आहे ना ती मी आता बंद केली आहे. कारण की आपण जर गॅसची फ्लेम जर चालू ठेवली ना तर खालून हा केक आहे ना तो करपतो लगेचच. कारण की आपण गॅसवरच आपण डायरेक्ट केक आपण बेक होण्यासाठी ठेवला आहे. तर इथे बघू शकता खालची बाजू आपली जी छान आहे ना बेक झाली आहे. तर आपल्याला वरच्या बाजूला थोडंसं देखील बेक करायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे सुरुवातीला आणि सर्व जे आप्पे पात्रांमधले केक आहेत ते उलटे करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही उलटे करून घेतल्यानंतर आपले केक जे आहेत ते व्यवस्थितपणे बेक झालेले दिसत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता वरची बाजू जी आहे जरासुद्धा करपलेली दिसत नाही. अगदी व्यवस्थितपणे हा केक बेक झाला आहे. आता गॅस मी पुन्हा सुरू केला आहे. 2 मिनिटासाठी आप्या पात्रामधले जे आपण केक बेक होण्यासाठी ठेवले आहेत 2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे. 2 मिनिटामध्ये हे आप्या पात्रातले केक जे आहेत ते छान बेक होतात. तर इथे 2 मिनिटं झाली आहेत. तर इथे बघू शकता केक आपले छान फुलले आहेत. जरासुद्धा कच्चे असे राहिले नाहीत. अगदी व्यवस्थितपणे ते सगळ्या बाजूने छान असे बेक झाले आहेत. तर एक तुम्हाला केक मी कट करून सुद्धा दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही. तर चाकूच्या साहाय्याने एक केक जो आहे तो तुम्हाला कट करून दाखवते. इथे बघू शकता स्पॉन्जी असा झाला आहे आणि आतली जी किळी आहे ती देखील नरम झाली आहे. कुठेही हा केक ना कच्चा राहिला नाही. पटकन 10 मिनिटामध्ये आपला हा केक तयार होतो आणि इथे बघू शकता एक नंबर चवीचा हा केक घरच्या घरी मुलांना नक्कीच करून खाऊ घाला. कारण की आपण यामध्ये घरचेच सगळे साहित्य वापरले आहेत. खूप हेल्दी आणि टेस्टी असा छोट्या भुकेसाठी नाश्ता तयार आहे. दुसरा देखील केक तुम्हाला मी काढून दाखवते. इथे बघू शकता किती स्पॉन्जी असा झाला आहे. आतपर्यंत त्यामध्ये जाळी आली आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला व्हिजिट किंवा जॉईन देखील तुम्ही करू शकता. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे सहज असे नोटिफिकेशन मिळवत राहा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये.